महाविकास आघाडीचा पराभव का झाला? शरद पवारांनी सांगितली दोन मुख्य कारणं. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दुसऱ्या दिवशी खासदार शरद पवार कराड मुक्कामी आले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना विधानसभा निवडणुकीतील पराभवाची काही कारणे सांगितली. तुम्ही कसं बघताय? अपेक्षा होती शेवटी लोकांनी माझ्याकडे अधिकृत काय माहिती नाही तो करेल. आत्ताची जी व्यवस्था आहे त्याच्या संबंधी भाष्य करायचे निर्णय लोकांनी दिला. अनेक वर्ष आम्ही सगळे सार्वजनिक जिल्ह्यात आहोत असा अनुभव आम्हाला कधी आलेला. पण हा आला त्याचा अभ्यास करेल, त्याची गाळून व्यवस्था नक्की काय समजून घेईल आणि पुन्हा एकदा नव्या उत्साहानं लोकांचं जाऊन उभं राहणार. तर तुम्ही पायाची दिंडी लावून फिरला, संपूर्ण महाराष्ट्र पायाची दिंडी लावून फिरला. महाराष्ट्रात एवढ्या सभा घेतल्या, वयवर्ष 84 असताना तुमच्या वयावरती टीका केली आणि आता विरोधक अशी टीका करतात की आता पवार साहेबांना निवृत्तीची वेळ आलेली आहे, त्यांनी आता राजकारणात राहू नये म्हणून. तुम्ही काय करावं मी आणि माझी सरकारी संस्थे बरं लाडक्या बहिणीचा इम्पॅक्ट या निवडणुकीमध्ये दिसतो, कारण सरकारनं प्रमोटिंग लाडक्या बहिणीचं साहित्य प्रामुख्याने केलं होतं. सर की जी माहिती आम्ही घेतो लोकांच्याकडनं कार्यकर्त्यांच्याकडे त्याच्यामध्ये लवकरच तुम्ही उपस्थित केलं लाडक्या बहिणीचं त्या संबंधीचं ठिकठिकाणी लोकांच्याकडून ऐकायला मिळतं की हे एक महत्त्वाचं कारण आहे. तसं नुसतं लाडक्या बहिणी प्रत्यक्षपणानं त्यांच्या खिशात काही रक्कम ही देण्यात आली आहे आणि त्याच्यावर प्रचार हाही करण्यात आला की आम्ही हे काय 2 महिने अडीच महिने का काय त्याची रक्कम आता देतो आहोत. पण त्यांनी असं सांगितलं की देणार आहे आणि सत्य नसलं तरी बंद होईल आणि हे बंद होईल त्याच्यावर त्याची शिक्षा जेव्हा मिळाली होती त्यांनी मोर्चा करणं मतदान आम्हा लोकांचे विरुद्ध केलं असं त्याची आनंद दिसते. 2019च्या तुलनेत 2024ला आता जास्त मतदान झालं, टक्केवारी जास्त आहे. मग ती याचमुळं वाढली असं पण म्हणता येईल का? साधारणतः असं दिसतं की 2% महिलांचं मतदान वाढले असं आत्ताच्या आकडेवारून दिसतंय. कदाचित हे गरज असू. लोकसभेमध्ये ज्या पद्धतीचा निकाल लागलेला होता, महाविकास आघाडीला जो फायदा झालेला होता, ज्या जागा आलेल्या होत्या त्यानुसार त्यावेळेला जी एक जनतेची महायुतीवरती जो असलेला रोष आहे तो रोष अजूनही तसाच आहे, असा काही गृहनिर्माण झालेला होता का? त्यामुळे प्रचार यंत्रणा कमी राबवली गेली का मोहया? हे गोष्ट आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारची भूमिका महाराष्ट्राच्या जनतेने घेतली त्याच्यामुळे थोडंसं आम्हा लोकांच्यात एक अधिक विश्वास होता. त्या अधिक विश्वासाच्यामुळे जेवढं तात्काळ प्रीतीनं त्या सण कॅम्पेन केलं, बघायचा प्रयत्न आम्ही केलं, त्याहीपेक्षा अधिक काम करायची गरज असावी असं आता दिसतं. समन्वयाबाबत काय सांगा? कारण समन्वय या निवडणुकीमध्ये दिसून आला का महाविकास आघाडीमध्ये? त्याचं काही हस्तक्षेप नाही. तर मी आता महाराष्ट्रात जवळपास सगळे जिल्ह्यात केलं पण तिचं काही राष्ट्रवादीच्या समन्वयाचं असलेलं काँग्रेसचं काही ठिकाण नसतं, उद्धव ठाकरेंचं काय होतं आणि समजा आमच्या उमेदवार तिसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते निवडले असलेले 3 रावत होते त्या सगळ्यांनी कष्ट केले, सामूहिक कष्ट केले तर निर्णय हवा करता ईव्हीएमबाबत शंका घेतली गेली काही नेत्यांनी. उद्धव ठाकरेंनीच शंका घेतली ईव्हीएम या मशीनबद्दल. आपलं काय नेमकं मत आहे याच्यावर? असं की मी ऐकलं काही सरकारचं मत
पण त्याची ऑथेंटिक माहिती जोपर्यंत माझ्याकडे नाही तोपर्यंत या सिस्टीमच्या मी काही भाषा करू शकतो. पैशाचा वापर या निवडणुकीत झाला का? काय जनरली आता ऐकायला येतं की यापूर्वी कधी राहत होतं असं पैशाच्या संदर्भात या राज्यामध्ये झालं असं लोक सांगतात. सर मराठा वोट जे आहे हे की फॅक्टर आहे. महाविकास आघाडीने महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण केलं, त्यामधनं ओबीसी समाज हा दुरवला गेला. ओबीसी समाजाबरोबर ती ब्राह्मण समाज जो आहे तो भारतीय जनता पार्टीला मिळाला आणि त्यामध्ये वोट राईज झाला महायुतीचा आणि त्याचा फटका महाविकास आघाडीला बसला. याबद्दल आपण काय सांगा? आणि साहेब बटेंगे तो कटेंगे असं त्याचं ऑथेंटिक माहिती माझ्याकडे नाही, पण काही लोकांचं ते म्हणतात तसं वाटतं. बरं साहेब बटेंगे तो कटेंगे यासारख्या वाक्यामुळं थोडंसं ध्रुवीकरण झालं का मतदान? निश्चित हे जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री त्यांनी जे भाष्य केलं त्याच्यामध्ये ध्रुवीकरण व्हावं असा दृष्टिकोन कायम अपेक्षित दिसतो. कालच्या मराठा विरुद्ध निकालानंतर ओबीसी. राष्ट्रवादी आमची खरी अशी अजित पवार गटाकडून दावा केला जातो. त्याची त्याचा अर्थ आहे की त्यांच्या जागा जास्त आहे, ही गोष्ट अमान्य करण्याचं कारण आहे. पण राष्ट्रवादी हा पक्ष त्याचा संस्कार होत आहे ते साधारणतः महाराष्ट्रात माहीत असतं. बारामतीकरांनी लोकसभेला तुमच्या पारड्यात यश टाकलं आणि आता विधानसभेला खूप मोठ्या प्रमाणात अजितदादांच्या पारड्यात टाकलं. असा बदल नेमका का केला असावा? त्याचा बघायला कारणच दोन घडली तशी खरंच आहे. तर महायुतीबाबत असलेली नाराजी आपण लोकसभेला योग्य प्रमाणात मांडू शकला त्या सगळी इंडिया आघाडी, मात्र ती विधानसभेला मांडायला कमी पडलात का? साधारणतः आमच्या सगळ्या सहकार्याने कार्यकर्त्यांनी कष्ट खूप केले, त्याचं जर काही कुठं असेल नाही. नेते जे प्रमुख लोक आहेत त्यांनी कष्ट खूप केले, पण तरी हा निर्णय झाला. त्याच्यामध्ये राजीव हे हा एक इश्यू त्याच्यामध्ये दिसतो. परत एक धार्मिक त्याला अँगल देण्याचा प्रयत्न काही प्रवृत्तीने केला त्याचा कला असावा असं प्रबोधन दिसतं. पण हे एक जे चर्चा केली जाते की समाजाच्या काही रस्त्याने एकत्रित येऊन मतदानामध्ये एक वेगळा दृष्टिकोन घ्यावा असं केलं असं मानतात. त्याच्याबद्दलचं ऑथेंटिक पुरावे अद्याप आमच्याकडे नाही, आणि त्याचं खोऱ्यात जाणार. ओबीसीनी बऱ्यापैकी अनेकांना पाडायची भूमिका घेतलेली, ओबीसीचं मतदान त्याच पद्धतीनं झालंय. तर तुम्ही अनालिसिस करताय तसं म्हणताय? असं मी म्हणतात असं काही लोकांच्याकडून आमच्या ऐकण्यात आले आणि आम्ही त्याचं खोऱ्यात जाऊन अभ्यास करणार. त्याच्याकडे आता ओबीसीचे काही प्रश्न असतात, त्याच्यात काही चुकीचं ते मांडू शकतात, पण दोन-तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या राज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ओबीसीच्या दृष्टीनं मागणी एकेकाळी होती मंदिर आयोगाची. मंदिर आयोगाचा निर्णय माझा आहे. आज ओबीसीला हा जो निर्णय चालतो त्याच्यामध्ये मंदिर आयोगाची मान्यता ही देशाच्या अनेक राज्यांनी केली होती. त्यावेळेला महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं, त्याचा बेनिफिट ओबीसीला मिळाला. हा एक भाग. त्याच्याशिवाय खाली आरक्षण, आरक्षणाचा निर्णयसुद्धा माझा होता, त्याचाही काही बेनिफिट हा निश्चित ओबीसीला मिळाला. विशेषतः हे निर्णय घ्यायचा पुढाकार त्यावेळी सत्तेत असलेल्या आमच्या लोकांनी पण त्याचं नेतृत्व माझ्याकडे त्या काळात हे सगळे निर्णय घेतले. त्यामुळे ओबीसीच्या मनात आम्हा लोकांसाठी काही वेगळी भावना असावी असं जे कोणाला वाटत असेल तर ते आमच्या मनात होत नाही. महाराष्ट्रातले बहुतांश नेते हे साधारण 30 ते 40 हजार फरकाच्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट जी ईव्हीएम आणली गेली ती मध्य प्रदेशमध्ये जी वापरली होती ईव्हीएम तीच महाराष्ट्रात आणली गेली असा एक जनतेमधला कौल आहे, जनतेमधली चर्चा आहे.
तर या बाबतीत काय तथ्य असेल असं वाटतंय आपल्याला? काय जशी माहिती असेल ती माझ्याकडे, काही लोक म्हणतात गुजरात बनवले, काही म्हणतात मध्य प्रदेश. त्याचा परिणाम याच्यात आहे, त्याच्या भाष्य कार्याची माहिती आता माझ्याकडे. बरं, याच्या बाबतीत न्यायालयात आपण जाणार आहात का? महाविकास आघाडी न्यायालयात जाणार आहात का? त्याचा विचार केलेला आहे. साहेब, राज ठाकरेंचा एकही उमेदवार निवडून आला नाही. सध्या एकेकाला आमची राग आहे आणि विरोधकांसुद्धा आमच्याबद्दल राजकीय अपेक्षा केली होती किंवा स्वतःबद्दल सुद्धा इतक्या जागा दिसतील असे त्यांनाही वाटत साहेब, तुम्ही जाहीरपणे भाषणात वाक्य वापरत होता की जे जे मला सोडून गेले ते यापूर्वी पराभूत झालेले होते. आताची ही निवडणूक त्याला अपवाद ठरताना पाहायला मिळते, कारण राष्ट्रवादी पक्ष सोडून गेलेली अनेक साहेब, सातारा हा यशवंत विचारांचा जिल्हा असं म्हटलं जातं. सोबत पश्चिम महाराष्ट्रानं देखील महाराष्ट्राच्या राजकारणावरती एक वेगळी पकड ठेवलेली आहे. या बदलाचं तुम्ही वर्णन कसं कराल? पॉईंट कसा आहे, या जिल्ह्याचं काय किंवा महाराष्ट्राचं काय, आम्हा लोकांची जी जनरेशन आहे तिच्यावर चव्हाण संस्कार आहे, त्यांचे विचार आम्ही स्वीकारलेले आहेत आणि त्या विचारांना जे काम करणारे लोक होते त्याच्यातला मोठा वर्ग हा भाजप त्याच्या लोकांच्यावर गेला. ही जी वस्तुस्थिती आज जे आमच्यातून बाहेर गेलेले लोक होते त्यांनी निवडणुका लढल्या आणि त्यांना चांगले यश मिळाले. तर त्या सगळ्या लोकांची पूर्ण पार्श्वभूमी बघितली. तसंच चव्हाणसाहेबांच्या किंवा गांधी नेहरूच्या विचारामध्ये अनेक वर्ष सहभागी राहिलेले होते ही नाकारण्यात अर्थ आहे. पण हे असताना सुद्धा त्यांनी संपर्क आणि सहभाग हा भाजपकडून ठेवला, ही वस्तू नाकारता येते. चव्हाणसाहेबांनी पुढे आयुष्यामध्ये कधीही त्या काळाचा जनसंघ किंवा नेत्याचा भाजप यांच्याशी त्यांचा कधी संबंध नव्हते. वैचारिक अंतर जे त्यांनी ठेवलं ते अखेरपर्यंत ठेवलं. साहेब, संपूर्ण राज्याचं लक्ष हे बारामतीच्या निकालाकडे होतं. संपूर्ण राज्याचं लक्ष काय नेमकं तिथं घडलं? कारण अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढाई होती. अजित पवारांचं मार्जिन कमी झालं असतं तरी एक खूप काटेकी टक्कर त्या ठिकाणी मिळाली. साहेब, त्याला जोडूनच एक प्रश्न, युगेंद्र पवारांना लवकर लॉन्च केलं गेलं असं वाटतं? कुणीतरी उभं हवं तेव्हा मतदारसंघ त्याचा माझा डायरेक्ट काम म्हणजे तिथे तुम्ही जर सुरुवात केली नसता तर महाराष्ट्रात काय मेसेज येत असतं. त्यामुळे कुणीतरी निवडणूक लढवायची ठरवेल आणि आम्हाला माहीत होतं की इथे तुलना होऊ शकत नाही दोघं. अजित पवार त्यांचे जे अनेक वर्षाचं असोसिएशन सत्तेचे त्यांचे स्थान हे एका बाजूला आणि नवजात एका बाजूला, त्यामुळे आम्हाला त्याची कल्पना. साहेब, तुम्ही तुमच्या आयुष्यात आतापर्यंत बरेच धक्के सहन केलेले आहेत आणि बऱ्याच धक्क्यातनं परत सावरलाय. पक्ष फुटले, पक्षातनं परत नवीन निर्मिती केली, परत तुम्ही लोकांमध्ये गेला आहात. हा कितपत तुमच्या आयुष्यातला मोठा धक्का तुम्ही मानता आणि या धक्क्याला सावरण्यासाठी पुढची शरद पवारांची रणनीती महाराष्ट्रासाठी काय असणार आहे? निकाल का लागला निकाल काय आज मी करणार तुम्ही कायम सातारा जिल्ह्यामध्ये असता, असे अनेक धक्के पडून म्हणून तो प्रश्न विचारला नाही साहेब आपल्याला. हा निकाल सगळ्या लागल्यानंतर सुद्धा एखाद्या गरीब असतात. मी काही गरीब असतात मी पुन्हा एकदा जी चळवळ केली आम्हा लोकांच्या काम करू इच्छिते त्यांना या सगळ्या निर्णयाचा अनुभव घेण्यासाठी त्यांना असा सोसा लागेल त्याचा अनुभव त्यांना कधी नव्हता. बरोबर. आणि त्यामुळे त्यांचा एक आत्मविश्वास वाढवला पाहिजे. पुन्हा एकदा नव्या जवळही कर्तृत्वानं तिची उभी केली पाहिजे याच्यासाठी लक्ष केंद्रित करणं हा माझा कार्यक्रम आहे. लगेच दुसरा दौरा म्हणजे पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीची तयारी समजायचं.
म्हणजे लोकसभा आहे, स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, स्थानिक स्वराज्य. साहेब कुठलंही कारण नसताना कराड उत्तरमध्ये यशवंत विचारांच्या नागरिकांना मतदारांना बाळासाहेब पाटलांचा जो झालेला पराभव मान्य आहे, कुठले कारण नसतं. नाही, साधी गोष्ट आहे. ज्या बाळासाहेब इथं बसले म्हणून मी सांगतो असं नाही. सार्वजनिक जीवनात बाळासाहेब म्हणजे एक स्वच्छशाही शासन आहे. एक नंबर 2 लोकांशी पसंत असोसिएशन, नंबर 3 सरकाराच्या किंवा ज्या संस्था चालतात ते इतके निर्मळ संस्था आहेत. म्हणून आता सह्याद्री सरकारी साखर कारखाना महाराष्ट्राचे जे उत्तम चालणारे कारखाने ज्यांचं गाव अतिशय उत्तम आहे, तुम्ही बोलू शकत नाही असं सगळं असलेल्या व्यक्तीला असं वागण्याला खरं आमचं गाव करावं आमच्या सरकारने सुद्धा म्हणतात. एका बाजूला इकडं आज आला असताना दुसऱ्या बाजूला राज्यामध्ये सरकार स्थापन करण्याची गडबड सुरू आहे. तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे कशा पद्धतीने बघता आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस मी पुन्हा येईन म्हटले होते ते कसे येतील की एकनाथ शिंदेचा चेहरा ब्रँडिंग केला होता. असं की त्याच्याकडे 230 प्रचंड वेळ जाते, तेव्हा त्यांना काही चिंता नाही. त्यांनी बसून निर्णय घ्यायचा साहेब विरोधी पक्षनेता म्हणून कोण असू शकते? बैठक होणार आहे का? आज तुम्ही कराडमध्ये आहात, पृथ्वीराज चव्हाणांशी तुम्ही काय भेट घेणार आहात असं काय आहे? आमच्या जे उमेदवार आहे ते ज्यांचा पराभव झाला आमच्या त्यांची बैठक उद्या न्यायच्या भाषणाने बोलवली. उद्या आमदार आहेत 10 आमदारांची आणि परवाच्या दिवशी सगळं जे आमचे उमेदवार होते आणि त्याच्या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष यांची बैठक जयंती बोलवलेली आहे. कागदांचं काम उद्यापासून सुरू होतंय, पण या दोन्ही बैठकीला मी मुंबईत थांबले. अजित पवार गटाचे अनिल पाटील यांनी असं म्हटले की अनिल पाटील यांनी असं म्हटलेलं आहे की आता जे राष्ट्रवादी पवार पक्षाचे जे आमदार निवडून आले ते अनेक आमदारांच्या संपर्कात आहेत असं अनिल पाटील म्हणाले. त्याच्याकडे हवेच्या वेळेला जास्त लोक त्यामुळे कोण कसं कृती करते. साहेब महाविकास आघाडीमध्ये अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती किंवा बंडखोरी झालेली पाहायला मिळाली. कुठेतरी एक वाक्यता होती, याचा फटका बसला असं वाटतंय का? अनेक ठिकाणी होतं, काही ठिकाणी होतं. साहेब महायुतीकडनं स्पेसिफिक भारतीय जनता पार्टीनं मग अशी जो प्रश्न विचारला पैशाचा तर वापर केला, पण तुझी मीडिया मॅनेजमेंट कॅम्पेनिंग मॅनेजमेंटचा जो प्रकार होता भारतीय जनता पार्टीकडनं त्याच्यामध्ये कुठेतरी महाविकास आघाडी कमी पडली का? कारण का मीडियामधले वर्तमानपत्र असेल, छोटे छोटे चॅनल्स असेल, अगदी यूट्यूब चॅनल्सपासून महायुतीने मॅनेजमेंट केली होती, तिथं महाविकास आघाडी कुठं कमी पडली का? शपथविधी असेल नवीन सरकारचा 1-2 दिवसात आपल्याला निमंत्रण आल्यास आपण जाणार. विरोधी पक्षनेता आता आपल्याकडे येणार नाही कारण संख्याबळानुसार, तर विरोधी पक्षनेता राज्यात असावा अशा पद्धतीची काही भूमिका असणार आहे का? त्यासाठी आवश्यक असलेली आज आपण पण सरकारनं ठरवलं तर विरोधी पक्षनेता देऊ असावा की नसावा वाटतं? कधी असले पण माझा पर्सनल अनुभव आहे. असंच 1980 साली माझ्या सरकारांच्या पैकी आम्ही एकंदरीत 58 आमदार मी परदेशात गेलो आणि परत आलो. त्या 58 गावात गेलो, आमची विचारं गेली. मी 6,000 विचारले. त्यावेळी प्रत्येक नेता नव्हता, पण केलं नव्हतं. तर आम्ही लोकांनी प्रभावी काम केलं, पुढची निवडणूक जिंकली. साहेब छगन भुजबळ म्हणले की राष्ट्रवादी पक्षाचा अजितदादांचाच झाला आहे, निवडून आलेल्या आमदारांमुळे तो कौल मिळाला आहे आणि न्यायालयीन लढाईचा पण आता काही संबंध येणार नाही.
छगन भुजबळ म्हणले आता राष्ट्रवादी पक्ष हा अजितदादांचाच आहे. न्यायालय कायद्याचा याचा प्रश्न सुटला असं ते म्हणले. असं आहे की कायदे कोर्टाचा निर्णय यापूर्वीच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या नावानं इलेक्शन कमिशन आणि कोर्टाने यापूर्वी मान्यता दिलेली. तो प्रश्न आता ओपन करण्याचं काही कारण. साहेब, या आलेल्या निकालानंतर येणाऱ्या काळामध्ये आपल्या पक्षामध्ये संघटनात्मक बदल करण्याचा काही विचार सुरू आहे का किंवा पाहायला मिळतील? असं आहे की आमचे जिल्हाध्यक्ष आणि आमचे उमेदवार यांची बैठक 2 दिवसाचं ठेवलेली. त्याच्यात या सगळ्या गोष्टीची चर्चा होईल. तर असं आहे की याच्यानंतर आमची अशी अपेक्षा आहे की गव्हर्नमेंट स्थानिक स्वराज्य संस्था आणि बाकी इतर लोकसभा त्यांच्या निवडणुका घेतली. ते जे असेल तर आपण तयारी लावूया. त्याच्यात महाविकास आघाडी असेल, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक एकत्र येऊन महाविकास आघाडी निवडणूक लढवेल. काही चर्चा अजून झाली त्याची बैठक होणार आहे. साहेब, गेल्या निवडणुकीमध्ये भाजपची काही फिगर कमी होती, त्यामुळे त्यांना मित्र पक्षांची खूप गरज होती. आता जवळपास ते 130च्या आसपास पुढे झाले. त्यामुळे हे मित्र पक्षांना धरून ठेवतील की त्यांच्यामध्ये देखील असंतोष निर्माण होईल, संघर्ष निर्माण होईल? एकंदरीत त्यांची आकडेवारी बघितली तर मी अस्वस्थ असेल किंवा नाराज असेल तर नाराज होऊन आता काही उपयोग होणार. नव्वदच इच्छा आहे. त्यामुळे तुम्ही शोधाशोधपणे करणार आहे. साहेब, पृथ्वीराज चव्हाणांनी काल स्टेटमेंट केलं 2019 साली ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने उद्धव ठाकरेंचा उपयोग केला त्याच पद्धतीने अवस्था अजितदादांची होऊ शकते आणि एकनाथ शिंदेंची होऊ शकते येणाऱ्या काळामध्ये. एक पृथ्वीराज चव्हाणांनी अशी भीती व्यक्त केली. आता ज्या पद्धतीने नंबर्स आहेत भारतीय जनता पार्टीकडं. साहेब, महायुतीच्या एकत्र निवडून आलेल्या आकडेवारीवर राज्यसभेवर जाण्याकरता अडचणीला असं वाटते का प्रत्येक पक्षाला? महायुतीकडून एक जाऊ शकतो. आपण पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार केला. या प्रचारावेळी आपणास महाविकास आघाडी विरोधात सुप्त लाट मतदारामध्ये आहे असं जाणवलं. लोकांच्या नाराजी होती, आम्हा लोकांना प्रतिसाद होता. पण हे मी जरी सांगत असं तर ते मतांच्यामध्ये कन्वर्ट होणं याच्या संबंधीची काही सांगण्यासारखी स्थिती नाही. साहेब, एकनाथ शिंदे म्हणले की संख्याबळावरनं मुख्यमंत्रीपद आम्ही ठरवणार नाही, बसून ठरवणार. त्यात काही संघर्ष होण्याची शक्यता वाटते का? असंच आहे. कारण भाजपकडे इतके जनसंख्येची त्यांची किती आहे? 130. इतका वर्ष आपल्या त्यांच्याकडे त्यामुळे कोण त्यांच्या नादाला लागेल असं वाटत. साहेब, लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणजे देवा भाऊ हे नवीन चित्र महाराष्ट्रात निर्माण झालेलं आहे. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ देवा भाऊ. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केलंय, केंद्रात मंत्री म्हणून काम केलंय. या महायुती सरकारनं निवडणुकीत आश्वासन म्हणून ज्या शेतकऱ्यांसाठी योजना जाहीर केल्या, लाडकी बहीण योजना असेल, या सगळ्या योजनांचा भार राज्य पेलू शकतं का आर्थिक परिस्थिती? असं आहे की त्यांचा विचार केला असेल तर हे जे आहे लोक वाद वरती उद्यापासून किंवा आता महिन्याला पुढचा हप्ता कधी नाही. त्याच्यानंतर लोक वाद वरती विजेचं बिल आता अजिबात कधीच द्यायचं नाही. त्याची मागणी करायची तुम्ही येते प्रकारे लोकांनी विशेषतः तरुण वाद वरती की पदवीधरांना 4,000 रुपये देण्याचं जाहीर केलं. त्याची रक्कम कधी मिळेल त्या सगळ्या गोष्टी ज्यांना लाभ होणार आहे त्या सगळ्यांचे लक्ष लागेल आणि सरकार जे मिळेल ते नक्कीच त्याची पूर्तता करेल. या निकालानंतर महाविकास आघाडी एकत्रितपणे त्या पुढे वाटचाल करणार आहे की काही विवाद नियम अशी बैठक झाली आमच्या क्लिअर 90 जागांपैकी ओबीसीला ज्या 90 जागा होत्या त्यापैकी 77 जागा या महायुतीच्या आलेल्या आहेत. तर यामध्ये महायुतीकडं ओबीसी गट पूर्ण गेलेला आहे असं वाटत नाही का? त्याचा अभ्यास नाही केला.
पवारसाहेब, पुन्हा एक चर्चेतला मुद्दा, पूर्वीचाच मुद्दा पुन्हा चर्चेत आलेला आहे की आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे पवारसाहेबांनी आपला जो पक्ष आहे तो काँग्रेसमध्ये विलीन करावा आणि काँग्रेसची ताकद आणि राष्ट्रवादीची ताकद एक संघ व्हावी आणि काँग्रेसचं पुन्हा नेतृत्व शरद पवार साहेबांनी करावं, एक अशी चर्चा आहे. पण ही चर्चाच आहे म्हणून तो सांगतोय मी. असं काय महाविकास आघाडीनं मुख्यमंत्री पदाचा उमेदवार अगोदर जाहीर केला असता तर त्याचा फायदा झाला असता. विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेता नसण्याची पहिलीच वेळ आहे, कसं बघता तुम्ही याकडे? पहिलीच वेळ नाही, 1980 झाली, 2-3दा झाली. नंतर त्यावेळेला 2-3 पक्ष एकत्र येऊन नेता बनू शकत होते, आता ती पद्धत बंद झाली. तेव्हा राष्ट्रशास्त्र एकदा एका वर्षी नाही होतो, त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी गोरे होत्या, त्या वर्षी मालेगावचे साहेब, एवढ्या वर्ष आपण राजकारणामध्ये आहात, यशवंतनगरीमध्ये आहात, असा कधी प्रसंग आलेला होता राज्यामध्ये आणि त्यावेळेला यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपल्याला मोलाचा सल्ला दिलेला, असा काही किस्सा आहे का जो आम्हाला ऐकायला मिळेल? त्यांच्यासोबत कधी आली त्यांच्यासमोर. ठीक आहे सर. स्वतः नेता होते शेवटी. आता तुम्ही यशवंतराव चव्हाण शेवटचा प्रश्न, काय अभिप्रेत आहे महाराष्ट्राला? अभिप्रेत असणं राजकारण घडत आहे का किंवा महाराष्ट्र त्या दिशेने जातोय काय तो तुमचा सल्ला असणार? अजून सरकार सुद्धा म्हणले त्यावेळी त्यांच्याकडनं उद्याच्या की अक्षात आली अपेक्षा करायची काही योग्य नाही, त्यांना संधी द्यावीच लागेल. आणि त्यांच्या गरजेची रचना काय, गरजेच्या प्रयत्नीच काय हे करेल त्याच्यानंतर भाषा करू. महाराष्ट्राचं सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय भवितव्य आपल्याला काय दिसतंय आता त्या कालच्या निकालात? वाईट असं आहे की एका दिवसात त्याचं भाष्य करणं योग्य होतं, तर लोकांचा प्रयत्न राहणार नाही. काही झालं तर महाराष्ट्राचं सामाजिक ऐक्य चांगलं राहिलं पाहिजे आणि महाराष्ट्राचा नावलौकिक जो आहे प्रगतीचा, विकासाच्या गतीने असेल जर त्याच्यामध्ये कुठली कमतरताही येऊ नये. या ठिकाणी लोकांचा कल उजव्या विचारसरणीकडे झुकतोय असं त्यांनी उजवी विचारसरणी स्वीकारले, असं काय वाटतं का या निकालामुळे? एक आहे असं लोक सांगतात की त्याच्यात एक धार्मिक अँगल हा सुद्धा कुठे ना कुठे आहे. आणि मी आता करायला बसतोय तर करायमध्ये असा अँगल असतो असं माझं ऑब्झर्वेशन आहे. असं का साहेब 5 वर्ष काम करायचं आणि मग निवडणुकीला जायचं हे यापूर्वी होतं, आता राजकारणाचा ट्रेंड बदलला गेला. 2-3 दिवसात जे गणित निकाले 5 वर्ष काम करायचं आमदारांनी आणि मग निवडणुकीला सामोरे जात होते आमदारांनी, ते निवडून यायचे कामाचे जीवावर होते. आता राजकारणाचा ट्रेंड बदलताना दिसतोय का? कारण शेवटच्या 2-3 दिवसात जे होते तोच पुढे निकाल मतदारांच्या समोर काय काय नक्की पोचवलं जाते त्याचा फायदा किती आहे त्याची माहिती घेऊन भाष्य करावं लागेल. पण अनेक ठिकाणच्या कार्यकर्त्यांची आम्ही बोललो तर त्याच्यामध्ये असं दिसतंय की त्यांनी आपला कार्यक्रम लोकांच्या समोर प्रभावी रीतीनं मांडला. त्यांच्या आघाडीमधून एका विचाराने लोकांच्या समोर ते गेले. त्याचे अनेक लोक असे की वर्ष लोक बांधलीची तीन विचाराची ते लोकांच्यात काम करत होते प्रत्येक. आणि हे सगळे असताना एक वेगळा निकाल लागला त्यामुळे ते साधन त्याच्यावर भाष्य करायचे स्थितीच नाही. ते म्हणतात की थोडा वेळा त्याचा अभ्यास करणे नंतर मी सांगतो. RSS सारख्या संस्थेनं सुद्धा सायलेंटली वर्क केलं अशा पद्धतीची भूमिका होता म्हणजे भाजपचे नेते म्हणतात. भाजपचे नेते सांगतात त्याचा अर्थ RSS होते त्याची माहिती केवळ माझ्या कधी पक्षाची
ऐकायला सोयीचं की राईट अँड राईट कधीची निवडणुकीमध्ये विचारली पण त्यांच्या विचारधारेचे व्यवस्थित जे उमेदवार आहेत त्यासाठी जे उचलले ते पुन्हा हरकत घ्यायचं काही कळलं तो चर्चा साहेब, दलित आणि मुस्लिम ही महाविकास आघाडीची वोट बँक असं म्हणून ओळखलं जात होतं. मात्र एकूण मताचं सगळी आकडेवारी बघता दलित आणि मुस्लिम यांनीच भाजपला मतदान केलं किंवा महायुतीला मतदान केलं असं दिसतं. माहिती जी आम्ही घेतोय त्याच्यात असं दिसत नाही. वोट जिहाचा विषय ते मांडतात आणि स्वतः मात्र ते काही संभाजी ब्रिगेड किंवा शिवप्रतिष्ठानचे लोक टोप्या घालून प्रचार करतात तर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेता आलं असतं. कुठल्याही महाविकास आघाडीने नेत्याने घेतलं नाही. चोप्या काय होत्या चोप्या काय याचं काय तसं वोट जिहा ही जी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला त्याच्यातून ती धार्मिक वर्गीकरण करण्याची भूमिका असावी असं कळायला म्हणजे महायुतीच्या धार्मिक ध्रुवीकरणाला यश आलं असं म्हणता येईल का या निकालातून? एकदम नकार देता येत. साहेब, महाविकास आघाडीचं जे काही मताधिक्य कमी कमी सगळीकडे दिसतंय त्याच्यामुळे ईव्हीएम मशीनवर काही ऑब्जेक्शन घ्यायला स्वभाव मिळते का? ते एवढा आमचा पराभव झाला. पराभव झाला 24 वर्षी ते यंत्रणा निवडणूक आयोगाची याच्या संबंधीचा पुरावा जोपर्यंत आमच्याकडे नाही तोपर्यंत भाष्य करणे योग्य. सर, 84 वर्षाचा योद्धा पुन्हा युद्धासाठी तयार आहे का? तुम्ही खचून गेलेलं दिसत नाहीये म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे साहेब, 84 वर्षाचा योद्धा पुन्हा युद्धासाठी तयार आहे का? असे आमचे 3 आठवडे पार्लमेंटचे सेशन बर ते संपलं तेव्हा आपली आजकडे निवडणूक आयुक्त नेमण्याची पद्धत केंद्र सरकारनं बदललेली आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं आपल्या पक्षफुटीनंतर निर्णय लवकर दिले नाही. हे सर्व पाहता लोकशाही कितपत आहे, लोकशाहीला धोका आहे की त्याच्यामध्ये शिवसेनेचे एक नेते काँग्रेसचे सभासद त्यांनी काल याच्यावर भाष्य केलं. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी जर आधीच निर्णय दिला असता तर हे घडलं नसतं अशा पद्धतीची टीका संजय राऊत यांनी केलेली आहे. आपण काय याबद्दल सहमत आहात? त्यांचे स्टेटमेंट जो असेल तर त्याचा व्यक्ती याच्यात काय जोर धरता न्यायाधीशाचा त्यांनी उशीर लावला त्याचे काही परिणाम झाले का हे सगळं अभ्यास केले. संजय राऊत म्हणजे विषय प्रतिष्ठा ठेवा साहेब, झारखंडमध्ये हेमंत सोरेनना भयंकर त्रास होऊन सुद्धा चांगली मेजॉरिटी त्या ठिकाणी घेतली. थोडं झारखंडच्या निकालाबाबत काय बोलायला? की आजच मला तिकडचे काही सरकारी सांगत होते की आणखी एक याला अँगल असं काही लोक अँगल काय 4 महिन्याच्या पूर्वी एक निवडणूक झाली हरियाणा आणि जम्मू काश्मीर. त्याच्यामध्ये जम्मू काश्मीरमध्ये भाजपाच्या विरुद्ध जे फोर्सेस आहेत आमच्यासाठी त्या सगळ्यांना यश आलं आणि हरियाणा भाजपकडे. तर त्याच्यानंतर दुसरी निवडणूक जी झाली महाराष्ट्राची निवडणूक ही ठरलेल्या महिन्यापेक्षा 1 महिना लेट केली. ती लेट केली ती झारखंडवर गेली. झारखंडमध्ये काँग्रेसचा यश आहे आणि इथं अपयश. त्यामुळे एक लहानसं राज्य यशासाठी आणि मोठं राज्य सत्ताधाऱ्यांच्या लाभासाठी असं काहीतरी वेगळा कौन्सिलर सेट दिसतो. म्हणजे उद्या त्याला कुणी म्हणायला नको की या मशीनच्या समोर मी तुम्ही याचा ऑडिशन घेतला त्या राज्यात तुमचं राज्य आलं ना तर हेच अगदी 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 महाराष्ट्र ही सोनं देणारी कोंबडी आहे.
त्यामुळे ती पाहिजे भारतीय जनता पार्टी. साहेब, उद्या चव्हाण साहेबांची पुण्यतिथी आहे. आपण चव्हाण साहेबांना गुरु मानता. उद्या त्यांच्यासमोर आपण काय कारण घाल किंवा तुम्ही त्यांचं सगळं राजकारण पाहिलेलं आहे. सर, तुम्ही महत्त्वाचा मुद्दा मांडला. ही एक मोठं राज्य भाजप भारतीय जनता पार्टीला पाहिजे, छोटं राज्य काँग्रेसला दिलं. याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे राहुल गांधींनी स्पेसिफिक अदानींवरती आरोप केलेले आहेत आणि अदानींचा पैसा हा सगळा इथं वापरला गेला. किंवा कदाचित